अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी देशव्यापी औषध विक्री बंद पुकारण्यात आला. द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन MSCDA आणि द नाशिक ड्रगिस्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी या बंदला पूर्ण पाठिंबा दिला असून महाराष्ट्र राज्यात व जिल्ह्यात हा बंद 100% यशस्वी करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती द नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन देवरगावकर यांनी दिली. आज ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे एक दिवसीय संप पुकारलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 1,25,000 केमिस्ट सहभागी आहे. त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातून 9,200 केमिस्ट सहभागी आहे. या संपाचा उद्देश असा आहे की ऑनलाईन फार्मसी संदर्भात आमचा हा विरोध आहे. ऑनलाईन फार्मसीचा जो GSR 220 कोविडच्या काळात निघालेला होता तो अजून बी इम्प्लिमेंट केला नाही आणि त्याला कायद्यात रूपांतर केलं नाही. त्या विरोधात एक तर कायद्यात रूपांतर करा, नाही तर तो कॅन्सल करा, हा असा आमचा उद्देश आहे. याच्यामध्ये सामान्य जनतेला आम्हाला वेठीस धरायचं मुळीच कारण नाही आणि प्रशासनाला पण आम्हाला विरोध नाही. पण ह्या GSRचा जो सामान्य जनतेला जो बॅड इफेक्ट जातो त्याचा उद्देश आम्हाला सर्व जनतेला सांगायचा आहे. याच्यामध्ये आम्ही जो फूड अँड ड्रग म्हणून लायसन घेतो त्या अनुषंगाने आम्हाला हॅबिट फॉर्मिंग ड्रग असो, MTP किट असो, कोडीन असो, ते आम्हाला कायद्याच्या बंधनात राहून विकावं लागतं आणि त्याचं रेग्युलेशन मेंटेन करावं लागतं. आज आम्ही शेड्यूल H1च्या अंडर रजिस्टर मेंटेन करतो, कोल्ड चेन मेंटेन करतो. म्हणजे ऑनलाईन फार्मसी आहे ते डायरेक्ट पेशंटला घरी नेऊन देतात, ज्याच्यात कोल्ड चेन पण मेंटेन होत नाही. MTPचे समजा जी आज एखादी यूथ आहे ते MTP किट एवढं इझी अवेलेबल झालं तर ती आरोग्यासाठी घातक आहे. आणि हॅबिट फॉर्मिंग ड्रग म्हणजे आज समजा कोडीन आहे, इझी ऑर्डर दिली, इझी अवेलेबल झालं तर ते आपली पुढची पिढी, पुढचं भारतातलं भविष्य धोक्यात येऊ शकतं. हेच आम्हाला जनतेला सांगायचं आहे. या अनुषंगाने आम्ही हा बंद आपल्या पूर्ण नाशिक जिल्ह्यात म्हणजे आज सुरगाण्यापासून तर नांदगावपर्यंत आणि देवळापासून तर इगतपुरीपर्यंत असा सगळ्यात 100% बंद हा यशस्वी झालेला आहे. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, FDAला निवेदन दिलं आणि आज रात्री 12 वाजेपर्यंत हा बंद 100% यशस्वी होईल. त्याच्या अनुषंगाने आम्हाला काही लाईफ सेव्हिंग ड्रग असेल FDAच्या माध्यमातून आमचे जे कार्यकारी सदस्य, तालुका अध्यक्ष हे सर्व ठिकाणी वॉल रूम मध्ये बसलेले आहे. ज्याला काही इमर्जन्सी आली त्याला आम्ही ते इमर्जन्सी ड्रग प्रोव्हाइड करतो. असं आमचं आज बंदला 100% यशस्वीरित्या पार केल्यासाठी आमची संघटना तयार आहे. कुठलंही औषध घेत असताना औषधाचं बॅच नंबर आणि औषधाचं एक्सपायरी ही या बिलात मेन्शन केलेली असते. याच्यात तुम्ही जर बघितलं तर आमचा जो विरोध आहे GSR 220 आणि 817 याच्यात जे ड्राफ्ट तयार केलेत त्या ड्राफ्टचा मिसयूज करून हे जे ऑनलाईन फार्मसी आहेत हे अशी हॅबिट फॉर्मिंग औषधं जसं काही अल्प्राझोलम आहेत, कोडीन फॉस्फेट आहे, नायट्राझोपाम आहेत आणि दुसरं आहे MTP किट, ह्या गोष्टी तरुण पोरांना, तरुण युवकांना भारतभर इझिली अवेलेबल होत आहेत. जर आमच्यासारख्या ड्रग लायसन्स घेऊन मेडिसिन विक्रेते जे लोक आहेत यांना जर एखादं प्रिस्क्रिप्शन याच्यात ऑनर करायचं असेल तर याच्यासाठी MD मेडिसिन किंवा MD गायनेकॉलॉजिस्टचं प्रिस्क्रिप्शन लागतं. असे हे औषधं देताना 4 वेळा विचार करावा लागतो, त्याचं सगळं रजिस्टर मेंटेन करावं लागतं. परंतु ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे ही औषधं इझिली अवेलेबल होतात आणि ही औषधं काही लोकल महाराष्ट्रातून येत नाहीत, कधी UPतल्या रिमोट प्लेसमधून येतं, कधी राजस्थानमधून येतं. याचं कुठेच ऑडिट होत नाही. ही औषधं ज्या मुलांना इझिली अवेलेबल होत आहेत की ज्याच्यामुळे ही मुलं सगळे व्यसनाधीन होत आहेत. याच्यामुळे येणारी भारताची जी यूथ जनरेशन आहे, नवीन येणारं जनरेशन आहे, हे याच्यामुळे यांचं पुढचं भविष्य हे धोक्यात आलेलं आहे. यावेळी अध्यक्ष नितीन देवरगावकर, सेंट्रल झोन सेक्रेटरी महेश भावसार, निमंत्रित सदस्य महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन संदीप शेवाळे, अध्यक्ष नाशिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन राहुल ब्राह्मणकर, योगेश बागरेचा तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.